नमस्कार. प्रकाश ऑन बेसिक्स वर आपलं स्वागत आहे. मी प्रकाश जोग. आजपासून आपण प्रकाश ऊर्जेची ओळख करून घेऊया. ही अतिशय महत्त्वाची, कारण आपल्याला मिळणारी बहुतेक सर्व माहिती आपल्या डोळ्यांद्वारे आपल्याला मिळत असते आणि ती सर्व प्रकाश ऊर्जेच्या स्वरूपात असते. एक तासभर ही डोळे न वापरता आपण राहू शकत नाही. त्यामुळे ते किती महत्त्वाचं हे आपल्याला सहज लक्षात येणं शक्य आहे. सूर्याकडनं आपल्याला जी ऊर्जा मिळते, जो आपला प्रमुख ऊर्जेचा स्रोत आहे, त्या ऊर्जेचा सगळ्यात महत्त्वाचा भाग हा प्रकाश ऊर्जेच्या स्वरूपात आपल्यापर्यंत पोहोचत असतो. महाप्रकाश म्हणजे काय? तर प्रकाश काय आणि तो कसा निर्माण करायचा, या दोन्ही गोष्टींचा विचार केला पाहिजे. पण तो काय हे समजण्याच्या खूप आधीपासून मानवांनी त्याचे उपयोग बघितले, तो कसा निर्माण करायचा हे बघितलं. आपणही सुरुवात करताना बल्ब्स आणि ट्यूबलाईट्स आणि LEDचा ह्याचा विचार ऑलरेडी केलेला आहे आणि आता आपण प्रकाशाच्या विज्ञानाकडे बोलतोय. आपण प्रकाश म्हणजे काय हे मानवाला काय वाटलं आणि त्याची प्रगती कशी झाली याच्याकडे आधी बघूया. भारतीय वैदिक काळापासून याला पंचमहाभूतांचा भाग असं म्हटलं जात आहे. तेज म्हणजे हाच भाग, पण त्याच्यात अग्नी आणि रेडियंट एनर्जी किंवा प्रकाश किरण या दोन्हीचा विचार केलेला आहे. आणि आपल्याकडे प्रकाश स्रोतांना देवता स्वरूप मानलेलं आहे. चंद्र, सूर्य, तारे वगैरे, अग्निदेव. त्याच्यानंतरच्या थोड्याशा पुढच्या काळात, म्हणजे हे झालं 2,500-3,000 BCच्या काळातलं. त्याच्यानंतरचा काळ म्हणजे दर्शनांचा काळ, 600 BC पासून वगैरे, जेव्हा सांख्य आणि वैशेषिक दर्शनात विचार पुढे आले, तेव्हा त्याला तन्मात्र असं म्हटलं आहे. विश्व आणि जीवसृष्टी यांच्या निर्मितीमध्ये जे महत्त्वाचे घटक आहेत, त्यातला तन्मात्रांपैकी प्रकाश हा एक भाग आहे. आणि मग वेस्टर्न कल्चरमध्ये म्हणजे BCच्या काळ, म्हणजे बिफोर क्राइस्ट, युक्लिड किंवा टॉलमी सारख्या ग्रीक विचारवंतांनी प्रकाशावर लिखाणही केलेलं होतं, काही छोटे पुस्तकंही लिहिलेली होती. पण त्याचा सिरियस विचार हा थोडासा वैज्ञानिक दृष्टीने थोडासा नंतर आला. 1700च्या दरम्यान आयझॅक न्यूटननी कॉर्पस्क्युलर थिअरी ऑफ लाईट हे मांडली. त्यानुसार प्रकाश म्हणजे लहान कण, ज्यांना कॉर्पस्क्युल्स असं म्हटलं जातं. आणि मग त्यांनी स्वतः जी डेव्हलप केली होती ती लॉज ऑफ मेकॅनिक्स, ती त्यांनी या कॉर्पस्क्युल्सला लावली आणि ह्याच्या दोन्हीच्या मिश्रणाने त्यांनी प्रकाशाचे अनेक नियम, रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन वगैरे, वेगवेगळे रंग कशासाठी आहेत, या सर्व गोष्टी, प्रकाश माध्यमात गेल्यानंतर तिरका कसा होतो वगैरे, ह्या सर्व गोष्टी त्यांनी प्रूव्ह केल्या किंवा दाखवून दिल्या, सिद्ध केल्या. मग यातला हा जो प्रकाश आहे त्याचा वेग खूप जास्ती आहे, अफाट 3 लाख किलोमीटर प्रति सेकंड कधीतरी सांगितलेलीच आहे ही संख्या. हा मोजायचा कसा? तर 1850 साली फोकॉल्ट नावाच्या एका वैज्ञानिकाने अष्टकोनी काचेचे तुकडे बसवलेले अशा 2 चकत्या घेऊन त्या वेगवेगळ्या वेगाने फिरवून त्यातनं प्रकाश परावर्तित करून लांब अंतरापर्यंत नेऊन परत आणून एक अतिशय सुरेख असा प्रयोग निर्माण केला आणि त्यांनी प्रकाशाचा वेग मोजला. आणि तो वेग हा आपण जो मानलो तो 3 लाख किलोमीटर प्रति सेकंड इतका. त्यांनी त्यात थोडासा बदल केला आणि हा प्रकाशाचा झोत पाण्यातून घालून पाण्यात किती वेग आहे बाबा या प्रकाशाचा तोही मोजला आणि ते उत्तर 2 लाख किलोमीटर प्रति सेकंद इतकं आलं. म्हणजे आधीच्या पेक्षा 2/3 इतकं कमी आलं.
आणि मग ही प्रकाशाची गती जी मोजण्यात आली ती न्यूटननी त्याच्या कॉर्पस्क्युलर थेअरीमध्ये सांगितली ती त्याच्या अगदी विरुद्ध होती. त्यांनी सांगितलं होतं की घन माध्यमात प्रकाशाचा वेग जास्ती काचेत पाण्यात वगैरे जास्ती असेल. प्रयोगाने उलट सिद्ध केलं होतं. त्यामुळे त्याची पूर्ण थेअरी मागे पडली. कॉर्पस्क्युलर थेअरी लोक विसरून गेले त्या काळात. पण त्यातल्या काही संकल्पना पुढेही वापरात आल्या. त्याच्याकडे मी येतोच आहे. याच दरम्यान हॉगिन्स नावाच्या वैज्ञानिकांनी वेव्ह थेअरी मांडली की प्रकाश हा तरंग स्वरूपात आहे आणि ही थेअरी वापरून त्यांनी याला जॉमेट्रीची जोड दिली आणि प्रकाश तरंग आहे आणि जॉमेट्रीचा वापर करून त्यांनी प्रकाशाचे अनेक नियम सिद्ध केले. वेगवेगळे रंग कसे आहेत, त्याचं वक्रीभवन कसं होतं, लेन्सेस कसं काम करतात, या सर्वाचं एक्सप्लेनेशन त्यांनी वेव्ह थेअरी वापरून केलं. या सर्व प्रकाराला जॉमेट्रिकल ऑप्टिक्स असं म्हणतात. आणि आपण जे शाळेत शिकलोय की हीच पद्धत, रे सारखे शब्दही यातनंच आलेले, जॉमेट्रीत वापरले काय किंवा फिजिक्समध्ये वापरले काय. त्यामुळे आपण जे शिकलो शाळेत ते सर्व जॉमेट्रिकल ऑप्टिक्स आहे. असं आहे जॉमेट्रिकल ऑप्टिक्स. मग त्या काळात असं होतं की जर एखादा तरंग निर्माण करायचा असेल तर त्याला माध्यम लागायचं. त्यामुळे या तरंगांसाठी त्यांनी ल्युमिनिफेरस इथर नावाचं एक माध्यम आहे. ते जगव्यापी सर्वकडे असलेलं माध्यम आहे आणि त्यातनं हे प्रकाश तरंग निर्माण होतात अशी कल्पना मांडली. त्याला त्या ल्युमिनिफेरस इथरला जोडून त्यांनी काही त्याच्या प्रॉपर्टीज सांगताना त्यांनी असं म्हटलं की त्याची इलास्टिसिटी खूप जास्ती आहे. त्यामुळे त्यातनं तरंग खूप जास्ती वेगाने 2-3 लाख किलोमीटरच्या वेगाने जाऊ शकतात आणि त्याला विस्कॉसिटी नाही. त्यामुळे आपण पाण्यातनं हात फिरवलेलं आपल्याला जसं पाणी जाणवतं तसं आपल्याला हे इथर जाणवत नाही. त्या काळात उष्णतेसाठी कॅलरिक नावाचं एक लिक्विड होतं आणि ह्या दोन्ही लिक्विड सारखी सिमिलर पद्धतीची होती. त्यामुळे ही कल्पना मांडणं त्या काळात लोकांना पटण्यासारखं होतं. आणि ही कल्पना ल्युमिनिफेरस इथरची इतकी पॉप्युलर झाली की वेस्टर्न कल्चरमध्ये जेव्हा भूताखेतांची चर्चा होते तेव्हा दे आर सेड टू बी इथरल फॉर्म्स. ते जे इथर आहे ते हे ल्युमिनिफेरस इथर आहे, हे जे चमकू शकतं वगैरे 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 वगैरे. त्यामुळे अशा पद्धतीचं इथरचा वापर करून हे तरंग आहेत आणि त्यानुसार प्रकाश कार्य करतो ही कल्पना त्या काळात मांडण्यात आली. त्याच्यानंतर थोड्याशा उशिरा 1887 वगैरे साली 2 वैज्ञानिक मायकेल्सन आणि मॉर्ली यांनी प्रकाश किरणांचाच वापर केला आणि प्रकाशाची आणखीन एक प्रॉपर्टी ज्याला इंटरफेरन्स असं म्हटलं जातं त्याचा वापर केला आणि त्यांनी असं दाखवून दिलं की प्रकाश किरण या दिशेने गेले किंवा या दिशेने गेले, एकमेकांना परपेंडिक्युलर गेले तरीही त्यांचा वेग सारखाच राहतो. जर एखादं माध्यम असेल, आपण एखाद्या बोटीतनं चाललो असू, पाण्यात वाहणार पाणी वाहत असेल तर पाण्याच्या विरुद्ध आणि पाण्याच्या दिशेने जर बोट जात असेल तर त्याचा वेग वेगवेगळा असणार आहे. पण या अर्थी प्रकाशाचा वेग कुठल्याही दिशेने घेतला तरी तो सारखाच राहतोय याचा अर्थ ते इथर नाहीच आहे हे त्यांनी सिद्ध केलं. आणि मग इथर शिवाय प्रकाश हा वेव्ह फॉर्ममध्ये कसा घ्यायचा याच्याबद्दल चर्चा सुरू झाल्या. त्याच्यात थोडंसं आधी म्हणजे मॅक्सवेल नावाच्या वैज्ञानिकांनी आणि ओर्स्टेड नावाच्या माणसाच्या काही प्रयोगांच्या द्वारे असं लक्षात आलं की इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन नावाचा प्रकार तयार होतो आणि या रेडिएशनचा वेग मॅक्सवेलनी वेगवेगळी इक्वेशन्स मांडून मोजला आणि त्याच्या असं लक्षात आलं की इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा वेग आणि प्रकाशाचा वेग हा सारखा आहे. मग ह्याच्यावरनं येणारं कन्क्लुजन अगदी सरळ होतं. प्रकाश म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन.
पण इतक्या प्रकारची इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स होती की मग अशी संकल्पना पुढे आली की प्रकाश किरण हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा एक भाग आहे. आणि ही कल्पना तेव्हा जी मांडण्यात आली ती आजही मान्य आहे. आणि आपण प्रकाशाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचाच भाग मानतो. एका पॉइंटपासून सर्व दिशांनी जे पसरतं ते रेडिएशन, आणि हे रेडिएशन म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. पण इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन बद्दल बोलावं, एक दिवस काय 10 दिवस बोललं तरी कमी पडेल, इतका हा महत्वाचा विषय आहे. थोड्या वेळात मी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणजे काय याची तुम्हाला कल्पना देतो. कट्टी घेतल्याशिवाय आपल्याला अनेक गोष्टी पुढच्या समजणं कठीण आहे. ज्या भागात कुठलाही फोर्स जाणवतो त्याला फील्ड असं म्हटलं जातं. म्हणजे जर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असेल तर त्याचा परिणाम म्हणून इलेक्ट्रिक फील्ड तयार होतो, जिथपर्यंत हा फोर्स जाऊ शकतो तो. मॅग्नेटिझम असेल, मॅग्नेटिक फोर्स असेल तर जिथपर्यंत मॅग्नेटिक फोर्स जाऊ शकतो तिथपर्यंत मॅग्नेटिक फील्ड आहे असं म्हटलं जातं. दुसरा भाग की एखादा करंट जर वाहत असेल ओर्स्टेडच्या प्रयोगानुसार, किंवा जर एखादा इलेक्ट्रॉन किंवा चार्ज पार्टिकल हा ॲक्सिलरेट झाला तर त्याचा परिणाम म्हणून इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड्स तयार होतात. आणि तो कसा ॲक्सिलरेट होतोय त्याप्रमाणे या फील्ड्स बदलतात. आणि या इलेक्ट्रिक आणि फील्ड्सची सुद्धा तरंग निर्माण होतात. पण हे जे दोन तरंग निर्माण होतात इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक, हे एकमेकांच्या काटकोनात असतात, परपेंडिक्युलर टू इच अदर. म्हणजे समजा अशा पद्धतीने जर इलेक्ट्रिक फील्ड तयार झाली तर त्याच्या परपेंडिक्युलर अशी मॅग्नेटिक फील्ड तयार होते. एक वळवली तर दुसरी वळते, पण त्या परपेंडिक्युलर राहतात एकमेकांना. आणि जेव्हा दोन ते एका प्रतल किंवा एका प्लेन मध्ये असतात, जेव्हा दोन प्लेन्सचा एकमेकांना छेद जातो तेव्हा हा छेद एका रेषेच्या स्वरूपात असतो. आणि जी लाईन आहे त्या लाईन वरून इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची ऊर्जा जाते आणि त्यालाच आपण रे असं म्हणतो. ही कल्पना आहे. मी त्यासाठी एक डायग्राम काढलाय, तो तुम्हाला दाखवतो. लक्षात आला तर उत्तमच. बोटं क्रॉस सेक्शन आहे हे लक्षात घ्या. आणि एक जर इलेक्ट्रिक फील्ड असेल तर त्याच्या शेजारी मॅग्नेटिक फील्ड, आणि तशी ती खाली पण असणार आहे हे लक्षात घ्या. अशा पद्धतीने एका प्लेनमध्ये, व्हर्टिकल प्लेनमध्ये इलेक्ट्रिक फील्ड आहे आणि हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये मॅग्नेटिक फील्ड आहे, आणि त्यांचा एकमेकांना छेद जातोय. जे तो छेद जातो तो रे, आणि त्या दिशेने इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची ऊर्जा ही प्रसारित केली जाते. असं हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन अतिशय महत्वाचं. या इलेक्ट्रो फील्ड कशी बदलते त्याप्रमाणे याची तरंगाची कंप्रता किंवा फ्रिक्वेन्सी ठरते. आणि ती फ्रिक्वेन्सी 1हून कमीपासनं फ्रॅक्शन्समधनं 10⁻⁵ म्हणजे एकावर 25 शून्य टाकली तर किती येईल तितकी, इतक्या कंप्रतेपर्यंत हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आपल्याला माहिती असलेली आत्तापर्यंत आहेत. भारताची पॉप्युलेशन ही 10⁻⁹ आहे. प्रत्येक भारतीयासाठी एक भारत घेतला तरी 10⁻18 पर्यंत पोहोचणार आहोत. तसे जर 1 कोटी आकडे घेतले तर 10⁻25 च्या जवळपास आपण पोहोचणार आहोत. हे लक्षात घ्या किती कंप्रता जास्ती आहे. आणि या वेगवेगळ्या कंप्रतांचे काही कप्पे पाडण्यात आले, रेंजेस ठरवण्यात आले, आणि या प्रत्येकाला एक विशिष्ट नाव देण्यात आले. आणि या प्रत्येक रेंजचा वापर आपण लोक वेगवेगळ्या पद्धतीने करतो. प्रत्येक ठिकाणचे उपयोग आहेत. पण ही फक्त कंप्रता नाही, तर कंप्रतेच्या बरोबर वेव्हलेंथ पण असते, तरंग लांबी पण असते. आणि तरंग लांबी गुणिले कंप्रता म्हणजे वेग. या सर्व तरंगांचा वेग सारखाच आहे. त्यामुळे जर कंप्रता वाढली
फ्रिक्वेन्सी वाढली तर त्याची वेव्हलेंथ कमी होणार आहे. आणि या फ्रिक्वेन्सीचं मोजमाप करताना हर्ट्झ हे एकक वापरलं जातं, युनिट. मग ते किलो हर्ट्झ असेल, मेगा हर्ट्झ असेल, गिगा हर्ट्झ असेल, टेरा हर्ट्झ असेल. टेरा म्हणजे 10⁻12 आणि त्याच्या पुढचेही काही आकडे आहेत. अशा पद्धतीने ही फ्रिक्वेन्सी मोजली जाते आणि वेव्हलेंथ ही मोजली जाते. वेव्हलेंथ जास्ती असेल तर फ्रिक्वेन्सी कमी असणार आहे, पण त्याचा गुणाकार हा सारखाच राहणार आहे. अशी ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. मग कप्पे कुठले? तर जर वेव्हलेंथ ही किलोमीटरमध्ये असेल, ती तिथपासनं मीटरपर्यंत जर असेल तर त्याची कमतरता ही 10⁻⁴ म्हणजे 10,000च्या जवळपास किंवा पुढे मागे, एखादा पुण्य जास्ती किंवा कमी. ही जी रेंज आहे या सर्वाला रेडिओ वेव्ज असं म्हटलं जातं. हेच ते रेडिओ तरंग. आणि ह्याची चर्चा आपण रेडिओची चर्चा केली तेव्हा मी केलेली आहे. त्याच्याहून जर ऊर्जा जास्ती असेल तर कमतरता वाढणार आहे, ती गिगाहर्ट्झमध्ये जाईल, 10⁻⁹. आणि वेव्हलेंथ कमी होऊन ती सेंटीमीटर्समध्ये येईल. आणि या भागाला मायक्रोवेव्ज असं म्हटलं जातं. आणि आपण प्रत्येकजण घरात आजकाल मायक्रोवेव्ह वापरतो. तो मायक्रोवेव्ह म्हणजे हाच. त्याच्याहूनही जर कमतरता जास्ती असेल 10⁻12 पर्यंत किंवा वेव्हलेंथ ही मायक्रॉन्समध्ये असेल तर जो भाग येतो तो उष्णतेचा येतो. त्याला इन्फ्रारेड, फार इन्फ्रारेड किंवा नियर इन्फ्रारेड असं म्हटलं जातं. जेव्हा एखादी गोष्ट तापते आणि आपल्याला ही हीट जाणवते तेव्हा ही रेडिएशन आपल्या अंगावर पडत असतं. आणि ह्याचा पुढचा भाग म्हणजे जर वेव्हलेंथ ही 10⁻⁷ रेंजमध्ये म्हणजे 0.1 मायक्रॉनहून खाली अशी थोडीशी असेल किंवा कमतरता ही 10⁻15 दरम्यान असेल तर तो जो भाग आहे त्याला आपण आपल्याला दिसणारा प्रकाश असं म्हणतो. म्हणजे प्रकाश हा या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा एक छोटासा मधला भाग आहे. त्याच्या खालचा टप्पा, त्याच्याहून जास्ती ऊर्जा असलेला, त्याला आपण अल्ट्राव्हायोलेट लाईट असं म्हणतो. हे इन्फ्रारेड ही आपल्याला दिसत नाही, अल्ट्राव्हायोलेट ही आपल्याला दिसत नाही. इन्फ्रा म्हणजे कमी, ज्याची ऊर्जा विजिबल लाईटपेक्षा कमी आहे ते इन्फ्रारेड, आणि ज्याची ऊर्जा विजिबल लाईटपेक्षा जास्ती आहे ते अल्ट्राव्हायोलेट. 10⁻⁸ पर्यंत वेव्हलेंग्थ असतात, 10⁻16 हर्ट्झ पर्यंत कमतरता असतात यूव्हीच्या. मग त्याच्यानंतरचा भाग जो येतो त्याला एक्सरेज असं म्हटलं जातं. जे हाताचे एक्सरेज काढतात, पायाचे एक्सरेज काढतात, त्याची चर्चा आपण नक्कीच करणार आहोत. ते एक्सरेज हे या भागात, त्याची वेव्हलेंथ ही अँगस्ट्रॉममध्ये असते, 1, 2, 3, 4 किंवा 0.1, 0.2 अँगस्ट्रॉम पर्यंत असते. त्याच्याहून शक्तिशाली असतात का वेव्ह? असतात ना. त्याला गॅमा रेडिएशन असं म्हटलं जातं. ह्याची रेंज ही 10⁻12 पर्यंत असते, 10⁻20 पर्यंत असते आणि वेव्हलेंथ ही 10⁻⁻12 पर्यंत असते. आणि त्याच्याहूनही शक्तिशाली जे तरंग असतात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन असतं, ते विश्वातनं येत असतं. त्याला वैश्विक किरण किंवा कॉस्मिक रेज असं म्हटलं जातं. असा हा रेडिओ वेव्सपासनं कॉस्मिक रेज आत्तापर्यंत आपल्याला माहिती असलेला भाग इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा एक मोठा ग्रंथ असल्यासारखा. त्यातली मधली 7 पानं म्हणजे जी आपल्याला दिसतात ती विजिबल लाईटची, पण या प्रत्येक पानावर एक एक शब्द आहे. त्यामुळे प्रत्येकाची वेगवेगळी वेव्हलेंथ आहे, पण आपल्यात ही पानं वेगळी समजण्याची क्षमता आहे. त्यामुळे आपल्याला हे रंग वेगळे दिसतात. त्यातली जी बारीक वेव्हलेंथ मधला फरक आहे तो आपल्या मानवी डोळ्यांना समजण्याच्या पलीकडचा आहे. मग आपण शाळेत जे शिकतो तो तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा आणि जांभळा किंवा विब्ग्योर, व्हायोलेट, इंडिगो, ब्लू, ग्रीन, येलो, ऑरेंज आणि रेड, हे जे वेव्हलेंग्थ्स आहेत, हा जो पट्टा आहे हा विजिबल लाईट. ती वेव्हलेंग्थ किती आहे ह्याच्यावर तो रंग कुठला आहे हे समजतं.
हा वेव्हलेंथचा गट म्हणायला हरकत नाही खरं तर, कारण हा 3300 अँगस्ट्रॉम म्हणजे व्हायलेट लाईट आणि 6700 अँगस्ट्रॉम किंवा 670 नॅनोमीटर्स इतका वेव्हलेंथ जर असेल तर तो रेड, अशी ही पूर्ण रेंज आहे. त्यातले इंडिव्हिज्युअल वेव्हलेंथ्स आपल्याला समजत नाही, पण कॉम्प्युटर्सवर जेव्हा वेगवेगळे रंग तयार केले जातात किंवा आपल्या लॅपटॉप्सवर आपल्याला जे रंग तयार केलेले दिसतात त्याच्यासाठी 1600 किंवा 6400 वेगवेगळे कप्पे ह्याच्यात पाडणं शक्य आहे. त्यामुळे हे रंग मिसळले की वेगळे रंग तयार होऊ शकतात, 2 किंवा 3 रंग मिसळले तरी वेगळे रंग तयार होतात. कसे, याची चर्चा आपण करणारच आहोत. आणि सर्वच रंग मिसळले तर जे दिसतं तो पांढरा रंग सूर्यप्रकाशासारखा, आणि त्याचं विघटन जर आपण केलं तर त्यातनं हे 7 रंग आपल्याला वेगवेगळे दिसतात. आणि हे जर प्रकाश किरण दिसलेच नाही तर दिसतो तो अंधार, दिसत नाही तो अंधार, असे हे प्रकाश किरण. त्यामुळे ही सर्व संकल्पना मांडताना त्यांनी तरंग ही संकल्पना वापरली आणि हॉयगन्स यांनी याच्यावर खूप काम केलं आणि त्याच्यानंतर अनेक लोकांनी याच्यावर अनेक प्रयोग केले आणि अनेक नवीन नवीन यंत्र आणि प्रॉपर्टीज आणि पद्धती शोधून काढल्या. पण गेल्या वेळेस मी सांगितलं होतं त्याचाही विचार केला पाहिजे. जेव्हा एखादा इलेक्ट्रॉन, अगदी बाहेरच्या कक्षेतला इलेक्ट्रॉन, त्याला ऊर्जा दिली जाते तेव्हा तो वर जातो, त्याला एक्साइटेड इलेक्ट्रॉन असं म्हटलं जातं. तो तिथे राहू शकत नाही, तो खाली येतो. खाली आला की त्याची जी ऊर्जा असेल ती एका झटक्यात बाहेर पडते आणि ही बाहेर पडणारी ऊर्जा जर एका विशिष्ट व्हॅल्यूची असेल, 1.63 इलेक्ट्रॉन वोल्ट पासून 3.26 इलेक्ट्रॉन वोल्ट इतकी जर असेल तर त्या वस्तूतून प्रकाश किरण बाहेर पडतात. त्याच्याहून कमी ऊर्जा असेल तर ती वस्तू तापली. म्हणजे एखादी गोष्ट, समजा मी एक लोखंडी बार घेतला आणि तो तापवायला सुरुवात केली तर हळूहळू तो गरम आहे आपल्याला लांबून, म्हणजे या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळे जाणवायला लागतं. त्यातले इलेक्ट्रॉन एक्साइट होऊन खाली येतात, एक्साइट होऊन खाली येत असतात, पण त्याची ऊर्जा पुरेशी नसते. ती जेव्हा जवळजवळ 1 किंवा अर्धा ते 1.5 इथपर्यंत इलेक्ट्रॉन वोल्ट इतकी जेव्हा होते तेव्हा ती वस्तू आपल्याला तापली आहे हे रेडिएशन जाणवायला लागतं. आणि जेव्हा ती 1.63 अँगस्ट्रॉमच्या जवळपास पोचते तेव्हा ती लालसर तापलेली आहे असं जाणवतं. त्याच्याहून जास्ती तापली की ती लालही बाहेर पडतो आणि ऑरेंजही बाहेर पडतो. मग लाल, ऑरेंज आणि येलो तिन्ही बाहेर पडतात. मग लाल, ऑरेंज, येलो, ग्रीन असे सर्व हळूहळू रंग बाहेर पडतात. त्यामुळे तो आणखी ब्राईट दिसायला लागतो आणि शेवटी तो एकदम पांढरा, तापून पांढरा रंग दिसायला लागतो. हे आपल्याला कुठलीही फिलामेंट जेव्हा तापते तेव्हा जाणवतं. अशा पद्धतीने प्रकाश किरण बाहेर पडतात आणि उष्णतेमुळे हे प्रकाश किरण बाहेर पडत असतात. पण त्याच काळात आणि तेव्हाच किती प्रमाणात ही उष्णता बाहेर पडते हे ठरवणारे काही नियम तयार केलेले आहेत. ते उष्णतेच्या वेळेस मी सांगेनच, पण तो त्यातला एक म्हणजे स्टीफन्स लॉ. जर तापमान दुप्पट झालं, केल्विनमध्ये मोजले असेल तेव्हा त्याच्यातनं 16 पट जास्त ऊर्जा बाहेर पडते. अशा पद्धतीने ऊर्जा म्हणजे 10⁴ या पॉवरमध्ये बाहेर पडत असते. पण एखादी गोष्ट गरम झाली तर त्यातल्या कुठल्या प्रकारच्या कमतरता बाहेर पडतात ह्याच्यासाठीचा एक नियम आहे आणि तो आपल्या दृष्टीने महत्वाचा आहे. हा जो नियम आहे त्याला वाईन्स डिस्ट्रीब्युशन लॉ असं म्हटलं जातं. काय नियम आहे हे बाजूला ठेवू, पण तसा ग्राफ आहे. त्यातला महत्वाचा भाग असा की आपल्या सूर्याचा बाहेरचं कवच जे आहे त्याच करोना असं ज्याला म्हटलं जातं त्याचं तापमान हे 6000 केल्विन इतकं आहे आणि या 6000 केल्विनला सगळ्यात जास्त लाईट जो बाहेर पडतो तो 6700 अँगस्ट्रॉम म्हणजे हिरवा जो कलर आहे त्या कलरचा लाईट तिथनं त्या सगळ्यात जास्त तीव्रतेची ऊर्जा सूर्यातनं पृथ्वीकडे येत असते. हा हिरवा रंग किती महत्वाचा आहे फोटोसिंथेसिस वगैरे गोष्टींमुळे आपल्याला माहितीच आहे.
ह्याची चर्चा आपण खूप पूर्वी केलेली आहे. त्यामुळे अशा पद्धतीने कुठली गोष्ट तापली की त्यातनं उष्णता बाहेर पडते. परत एक खाच आणि खोच. मॅक्स प्लँक नावाचा एक माणूस होता, वैज्ञानिक, अतिशय महत्वाचा जगातला. त्यांनी या बाहेर पडणाऱ्या उष्णतेचं ॲनालिसिस केलं वेगवेगळ्या पद्धतीने, आणि त्याच्या असं लक्षात आलं की ऊर्जा ही अशी सतत कंटिन्युअस बाहेर पडत नाही, अशी पल्सेस किंवा तुकड्यात बाहेर पडते. या प्रत्येक एनर्जीच्या ग्रुपला त्यांनी क्वांटम असं नाव दिलं, आणि ह्यातनं निर्माण झाली ती क्वांटम थिअरी. त्याची चर्चा मी नंतर करणारच आहे. पण ही जी क्वांटम एनर्जी आहे ती प्रकाशाला वापरली तर प्रकाशाचा जो कण आहे त्याची एक विशिष्ट ऊर्जा असते. प्लँकची किंमत 6.63 × 10⁻³ जूल सेकंड इतकी आहे. त्याला कंप्रतेने गुणलं की जे काय उत्तर येतं ते 6.63 × 10⁻³ × द फ्रिक्वेन्सी, याच्यावरनं त्या पॅकेटची ऊर्जा किती आहे हे ठरतं. आणि या ऊर्जेच्या पॅकेटला फोटॉन हे नाव देण्यात आलं. त्यामुळे त्या पॉइंटपासनं एनर्जी ही पॅकेटच्या स्वरूपातच बाहेर पडते हा नियम पुढे आला, आणि त्यांनी अख्खं विज्ञान बदललं. क्वांटम मेकॅनिक्स पुढे आलं, क्वांटम केमिस्ट्री आली, त्यातले क्वांटम नंबर आले, क्वांटम स्टॅटिस्टिक्स पुढे आलं. खूप मोठ्या प्रमाणात क्वांटम मेकॅनिक्सनी सर्व विश्वाच्या रचनांबद्दलची थेअरी बदलली, आणि विज्ञानाला त्या पॉइंटपासनं मॉडर्न फिजिक्स असं म्हटलं जातं. आधी तरंगाचा प्रकार आणि नंतर हा पार्टिकलचा प्रकार. त्यात काही आणखीन लोकांनी बदल केले, डी ब्रॉगली सारख्या वगैरे, त्याची चर्चा आपण नंतर करू. पण मग प्रकाश आहे काय? कण आहे का पार्टिकल आहे का वेव्ह आहे? तर त्यांच्या असं लक्षात आलं की विविध प्रयोग करताना जर तुम्ही तरंगाचा वापर केला तर तुम्हाला जे उत्तर मिळतं तसंच उत्तर तुम्हाला पार्टिकल वापरून ही काढता येतं. त्यामुळे नियम जो पुढे आला त्याचं म्हणणं असं होतं की तुम्ही जर एखादी वस्तू खूप मोठी असेल तर त्याला पार्टिकल असं वापरणं हे जास्त सोयीचं आहे, आणि जर तो लहान असेल तर त्याला तरंग स्वरूपात वापरलं पाहिजे. इलेक्ट्रॉनचा मायक्रोस्कोप कसा होईल, त्यासाठी असल्या सर्व गोष्टी वापरायला लागतात. त्यामुळे आज प्रकाशाची कल्पना जी आहे ती तो काही ठिकाणी त्याला आपण तरंग म्हणून वापरलं तरीही उत्तरं व्यवस्थित येतात. इंटरफेरन्स, रिफ्रॅक्शन, डिफ्रॅक्शन, अनेक लेझर्स वगैरे अनेक गोष्टींसाठी अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन्स करता येतात. पण लेझरचा काही भाग आणि फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट वगैरे गोष्टी किंवा LEDचा वापर केला त्याच्यात काही ठिकाणी ते पार्टिकल म्हणून वापरले पाहिजे. तेव्हा आज मितीला आपण पार्टिकल आणि वेव्ह या दोन्हीचा वापर करून प्रकाश काय हे समजतो. असा हा प्रकाशाच्या समजण्याचा इतिहास महत्वाचा ह्याच्यासाठी की यातल्या 3, 4, 5 कल्पना ज्या आहेत त्या आपल्याला समजलेल्या असल्या पाहिजे, आणि मग या वापरूनच आपल्याला अनेक गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. आपण बघतो कसं, आपली दृष्टी कसं काम करते, साध्या आरशापासनं भिंगांपर्यंत, आणि मग आपल्या डोळ्यात वापरली जातात ती वेगवेगळ्या प्रकारची लेन्सेस जी वापरली जातात, कॉन्टॅक्ट लेन्सेस कशी काम करतात, मायक्रोस्कोप कशी काम करतात, टेलिस्कोप्स कसे काम करतात, इंटरफेरोमीटर्स कसे काम करतात, रेडिओ वेव्स कसे असतात, रेडिओ टेलिस्कोप्स कसे असतात, ह्या सर्व भाग या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आणि प्रकाशाशी संबंधित आहे. ह्या प्रत्येकाची चर्चा आपण एक सुजाण नागरिक म्हणून आपल्याला थोडीशी तरी माहिती असली पाहिजे. त्या सर्वाची चर्चा, अशा अनेक छोट्या छोट्या छान रंगांच्या बाबतीतच्या कल्पना, रंग मिश्रित कसे केले जातात, फिल्टर्स कसे तयार होतात, या सर्वाची चर्चा करण्यासाठी भेटूया पुढच्या वेळेसपासून. तुम्हाला हे सर्व आवडलं असेल तर आपल्या मित्रांना सांगा, परिचितांना सांगा, या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे पुढच्या वेळेस तुम्हाला प्रकाशाची पुढची पायरी आणि पुढचा टप्पाही लक्षात येईल.
त्याच्यासाठी भेटेपर्यंत नमस्कार.